पुण्यामध्ये सर्वाधिक गर्दी होणाऱ्या 25 पर्यटन स्थळांवर ग्राउंड मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्यात येणार आहे। यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे। कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। पुणे रेल्वे विभागाकडून पुणे रत्नागिरी मार्गावर 12 विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत। या गाड्यांचं आरक्षण कालपासून सुरू करण्यात आलंय। 23, 30 ऑगस्ट आणि त्याचबरोबर 2, 6, 9 सप्टेंबरला या विशेष गाड्या धावणार आहेत। या गाड्यांना चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, चिपळूण, संगमेश्वर यासारख्या 15 स्थानकांवर थांबा देण्यात आलाय। पुणे जिल्ह्यामध्ये एकल महिलांसाठी नवीन योजना राबवायला जिल्हा परिषदेने तयारी सुरू केली आहे। त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। खेड तालुक्यातील 3 गावातून याची सुरुवात झाली असून पुढील 15 दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण होणार आहे। विधवा, घटस्फोटित आणि पतीपासून विभक्त महिलांच्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करणं हा या योजनेचा उद्देश आहे। पुणे महापालिकेने महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक एकत्र करण्यासाठी आवश्यक जागेसाठी सर्वेक्षण सुरू केले। यामध्ये 10,942 चौरस मीटर जागेवर असलेल्या 358 मालक आणि 624 भाडेकरू आणि 25 झोपडपट्ट्यांचा समावेश आहे। या भूसंपादनामुळे 982 नागरिक बाधित होणार आहे। यातील 85% नागरिकांनी घरच्या बदलामध्ये घर देण्याची मागणी केलेली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा लंपीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि आतापर्यंत 15 जनावरांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। एकूण 906 जनावरं बाधित झालेली असून त्यातील 591 जनावरं बरी झालेली आहेत आणि 300 जनावरं सध्या उपचार घेत आहेत। पुण्याच्या आंबेगावातील वडगाव काशिंबे परिसरामध्ये 3 बिबट्यांचा वावर आहे आणि या बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीमध्ये चित्रित सुद्धा झालाय। यातील एका बिबट्यानं गोठ्यातील कालवडीवर हल्ला केला। यावेळी गोठ्यात झोपलेल्या शेतकऱ्याला जाग आल्यामुळे कालवडीचा जीव वाचलेला आहे। मात्र या बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पाहायला मिळते। पुण्याच्या मावळ आणि मुळशी तालुक्यातील कासारसाई धरण पूर्णपणे भरलेलं आहे आणि ते वाहू लागलेलं आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे धरण भरलेलं आहे। या धरणाच्या सांडव्यामधून 414 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। पुण्याच्या राजगड तालुक्यातील गुंजवणी धरणामध्ये जलसंपदा विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी बोट सेवा सुरू करण्यात आली आहे। दुर्गम भागातील घेवंडे, त्याचबरोबर गेळगणी, निवी या परिसरातील वाड्या आणि वस्त्यांवर राहणाऱ्या रहिवाशांसाठी धरणामध्ये बोट सेवा सुरू करण्यात आली आहे। नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे। यामध्ये 168 सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याची चौकशी सुद्धा केली जाते। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील कासार गावाजवळ भीषण अपघात झालाय। आयशर टेम्पो आणि दुचाकीची धडक लागल्यामुळे हा अपघात झाला। यामध्ये दुचाकीवरील 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालेला आहे। एक जण यामध्ये गंभीर जखमी आहे। राहुल आणि रोहित खोडके अशी या मृतांची नावं आहेत। नाशिकच्या द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीसाठी 10 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे। या परिसरामध्ये सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्यामुळे पोलीस आयुक्तालयानं आणखी एक नवा प्रयोग सुरू केलेला आहे। वाहतूक शाखेचा पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार द्वारका चौकासाठी 1 वाहतूक अधिकारी आणि 10 अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं पदव्युत्तर महाविद्यालयांमधील भौतिक सुविधांची पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर 113 महाविद्यालयांमधील प्रवेश रोखण्याचा निर्णय घेतलेला आहे। यावेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं 5,000पेक्षा जास्त मालमत्ता जमीनदोस्त केलेल्या आहेत। आता 7 रस्त्यांवरील जागा मोकळ्या करण्याची तयारी महापालिकेनं सुरू केलेली आहे। तर चिकलठाण्यातील नागरिकांनी स्वतः एका धार्मिक स्थळाची जागा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। छत्रपती संभाजीनगरातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे। यंदा श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी शनिवार येत असल्यामुळे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक पायी निघणार आहेत आणि त्यामुळे पहाटे 4 वाजता मारुतीच्या अभिषेकावेळी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे।